तर लई दिवस झालं कुठे फिरायला गेलो नव्हतो. मग आज सुट्ट्या आहेत, तर फिरून यावं म्हटलं. मग गाडीला कापड मारून निघतच होतो, तर मम्मीचा आवाज आला, गॅस टाकी संपली ती तेवढी आणून द्या आणि मग जा कुठे जाणार आहेस तिकडे. मग काय आणून द्यायच लागत्या, काय बोलून चालत नाही. मग गॅस टाकी गाडीवर घालून बॅग अडकवली. बॅग घ्यायचं कारण असं की त्या ट्रायपॉड घेतलेला संग, कारण कुठं पण गरज पडू शकते. मग तुम्ही म्हणणार नेमकं चाललाय कुठं. खरं सांगायचं झालं तर मलाच माहित नव्हतं मी कुठं चाललेलो. ते नंतर गाडीवर ठरवले रामलिंगला जायचं म्हणून. मग आता तो ओम्याला पण उचलला. मग काय गॅस टाकी संपल्यामुळे घरातनं फक्त चहा पिऊन बाहेर पडलेलो. मग इथं नाश्ता करून माझं उजगावला पण एक काम होतं, ते पण लागलंच करून जावं म्हणलं. कारण नंतर म्हणलं की ते नंतरच होते. मग तिथनं मार्केटात पण जायचं होतं, ते कशाला तर लिंबू आणायला. तिथनं लिंबू घेऊन शेवटचं काम होतं ते म्हणजे गॅस टाकी आणायचं. ते गॅस टाकी घेऊन दुकानात दिली आणि पेट्रोल टाकून निघालो रामलिंगला. फिरायला जायचं म्हणली कायमची हीच बोंब असते बघा. जायला ठरवलं 10:30ला आणि निघालो 12:30ला. तेवढं चालणार सोडा, काय विषय नाही. उन्हात तापत तापत वर पोचलो. गाडी लावून चप्पल काढून आधी दर्शनाला गेलो. आज जाऊन असलं भारी वाटेल तर कणी सांगू शकत नाही तुम्हाला. एकदम गार विषय होता तिथनं मग कासवासने बघून जरा वर फिरावं म्हटलं. जाता आता या पायऱ्या बी दिसल्या. मम्मी काय थांबते वे, चल म्हटलं वर. याला पायऱ्या चढायच्या विनात गडी म्हणते गुगल मॅपला बघा. चल चल एवढ्या पायऱ्या बघायला गुगल मॅप बघा म्हणाला ह्यो. तसं म्हणत 25 पायऱ्या चढूनच परत आलो. मग वर काय जायचं राहून ते म्हणलं, कारण ऊन जरा लईच तापलतं आणि भुका बी जोरात लागलेल्या. तिथनं डायरेक्ट घरला निघालो. ब्लॉग आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो करा तेवढं विसरू नका.